एक दोन साडेपाडे बदलापूर शहरामध्ये आपण बघत असाल तर मच्छी विक्रेत्यांचा जो प्रश्न आहे तो तापताना आपल्याला पाहायला मिळतोय. वसई भागातून ज्या कोळी महिला या ठिकाणी विक्रीसाठी येत असतात त्यांच्यावर आता बदलापुरात अन्याय होतो की काय असा सवाल उपस्थित होतोय. यामागचं नेमकं काय कारण आहे? नुकतंच या वसईतल्या ज्या काही भगिनी आहेत कोळी या सगळ्या ज्या बाया आहेत त्या नगराध्यक्षांची त्यांनी भेट घेतली आणि या सगळ्यांसाठी पुढे धावला तो म्हणजे बदलापुरातला आगरी समाज. आपण बघत असाल चर्चा करण्यात आली, परंतु या चर्चेमध्ये काही वेगळेच निर्णय जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर हा महाराष्ट्र असा आहे की या महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्याला कुठेही जाऊन नोकरी करायची असेल आपण करू शकतो, कुठेही जाऊन आपल्याला शिक्षण घ्यायचं असेल आपण शिक्षणही घेऊ शकतो. मग असं का सांगितलं जातंय की तुम्ही वसईच्या आहात, तुम्ही बदलापुरात व्यवसाय करू शकत नाही? आणि हाच सवाल उपस्थित करण्यासाठी खरं तर आज स्वतः शरदजी म्हात्रे त्यांच्यासोबत संपूर्ण गावातील इतर आगरी समाज बांधव आणि या कोळी महिला ज्या आहेत त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. सुरुवातीला खरं तर काल सुद्धा स्थानिक जे मच्छी विक्रेते आहेत त्यांनी यांची भेट घेतली. नगराध्यक्ष नाही भेटल्या, परंतु राजेंद्र घोरपडे या ठिकाणी भेटले. राजेंद्र घोरपडे यांचं स्टेटमेंट असं होतं की आमचा वसईकरांना विरोध नाहीये, आमचा एकंदरीत जो कोणी या ठिकाणी अस्वच्छता पसरवेल त्यांना विरोध आहे. परंतु आज नगराध्यक्षांचं स्टेटमेंट मात्र काहीतरी वेगळं आहे. काय स्टेटमेंट आहे आपण ते या ठिकाणी जाणून घेणार आहोत आणि या वसईकरांवरती अन्याय होतोय का, काय चर्चा झाली आहे अधिक माहिती घेणार आहोत. शरदजी आपल्यासोबत असतील, आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. काय सांगाल आज काय म्हणजे कोणत्या विषयावर चर्चा झाली आणि नेमकं काय तोडगा निघाला? परवा आपण जे एक छोटंसं आंदोलन म्हणा किंवा काही इशारा दिला त्या पार्श्वभूमीवर आज नगराध्यक्ष आणि सीओ नाही खरी भेटायला आलो होतो, पण सीओची भेट नाही होऊ शकली. नगराध्यक्षांची भेट झाली. आम्ही या सर्व कोळी महिला आणि या आगरी समाजाचे संघटनेचे कार्यकर्ते सगळ्यांनी त्यांना खूप तऱ्हेने आपलं सांगण्याचा प्रयत्न केला, विनंत्या केल्या, पण त्यांना कितपत आमच्या भावना समजल्यात मला प्रश्न आहे. पण चर्चेचा अंत असा झाला की 20 तारखेला जनरल बॉडीची सभा आहे. त्या सभेमध्ये हा विषय मच्छी विक्रेत्यांचा चर्चेला घेणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला आम्ही कळवतो अशा तऱ्हेचा चर्चेचा अंत झालेला आहे. परंतु रोजचा जो व्यवसाय आहे, त्यांचा रोजीरोटी आहे, त्यांचा उदरनिर्वाहाचं साधन आहे, ते बंद कसं करता येईल तुमचा निर्णय होईपर्यंत, हा कठीण प्रश्न आहे आणि या विषयात काय केलं पाहिजे आता लक्षात येत नाही. दुसरं, नगराध्यक्ष मॅडमनी हेही सांगितलं की कायमस्वरूपी अशा तऱ्हेची काही व्यवस्था त्या करू पाहत आहेत, परंतु त्याला मोठा कालावधी लागू शकतो. सरकारी कामं जे आहेत त्याचे कुणी कुठल्याही कामाच्या बाबतीत खात्रीशीर नाही सांगू शकत की ते किती महिन्यात की किती वर्षात होईल. त्यामुळं चालू व्यवस्था जी आहे आता त्या रोजगार जशा करतायत, जशी मच्छी विक्री करतायत ती चालू ठेवू द्यावी अशी आमची विनंती आहे. आणि सोशल मीडियावर आपण सर्वांनी ज्या बातम्या दिल्या त्याच्यात ज्या शहरवासियांनी भावना व्यक्त केल्यात त्या सर्व 100% शहरवासियांना या कोळी भगिनी जे आहेत त्यांचा मासळी विक्री जी आहे ती त्यांना हवी आहे. ती त्यांना ताजी मासळी आणि अधिक स्वस्तात त्या विकतायत अशा तऱ्हेच्या सर्व प्रतिक्रिया शहरात पाहायला मिळतात. तोही मी नगराध्यक्ष मॅडमना विनंती केली की आपण सोशल मीडियावरची या शहरातल्या लोकांनी ज्या भावना व्यक्त केल्यात, या महिलांच्या विषयी त्यांच्या मासे विक्री आणि त्यांच्या माशांच्या क्वालिटीविषयीची जी खात्री व्यक्त केली तर त्यांना सगळ्यांना ते पसंत आहे. त्यामुळे शहरवासियांची आवश्यकता पाहून त्याचाही आपण विचार करावा अशी विनंती केली. आणि त्यामुळं 20 तारखेच्या जनरल बॉडीमध्ये काय आता ठरतंय तसं आपण पाहूयात वाट. पण मधल्या काळात त्यांच्या व्यवसायाच्या विषयी आपण तो बंद करणं मुश्किल वाटते आणि त्या विषयात माझ्यापेक्षा सांगितले का की आता 20 तारखेपर्यंत नका हे करू काय असं त्यांनी म्हणणं मांडलंय. आपण कोळी महिला त्या त्यांचं काय म्हणालात त्या किती काय चर्चा झाली? त्या बोलल्या की तुम्ही यायचं नाही, आता 20 तारखेला त्यांची मीटिंग आहे. त्या बोलतात की तुम्ही 2 वर्ष झाले बस मच्छी विकायला येता. ते या आईला 25 वर्ष झाली, मला 16 वर्ष झाली. आम्ही मच्छी विकायला येताना कुठे कचरा टाकीलाय का? 25 वर्षामध्ये तिला कधी तक्रार आली का तुम्हाला? काहीच नाही. बघा आमच्या टेम्पोमध्ये सगळे गहण आम्ही भरून घेतले, तिकडे घोरबंदरच्या पुलावर नेऊन आम्ही टाकणार. आम्ही जर मच्छी विकायला आली नाही तर आम्ही आमचा कुठला व्यवसाय आहे, आम्ही काय खाणार? ती बाई विधवा बाई ती काय खाणार?
हा 2 मुलांनी 1 मुलांना टाकले 1 तुम्हाला मुलगा विरोध का करतायत तुम्ही? बाहेरच्या शहरातले आहात म्हणून की ती बोलते आम्ही घाण कधीच नाही भाऊ टाकणार, घाण सगळी आमची टेम्पो मध्ये भरून घेते पण नाल्यात टाकणार. कारण काय? ते लोक सांगतात की वसईचे बाया आल्या नाही पाहिजे मच्छी विकायला, म्हणजे त्यांचा ते धंदा होत नाही. असं कसं? ते पण धंदा करतात ना, आम्ही पण करतो. आम्ही काय जास्त मच्छी नाही. हा? ती बोलते 2च वर्ष जाईल. असं कसं 2 वर्ष जाईल? भाऊला माहिती आहे, मला झाली सगळ्यांना माहिती आहे मच्छी घ्यायला बदलापूरमध्येच का? बदलापुरी मुनीस पण ते स्थानिक तुम्हाला विरोध का करतात? तुम्ही कमी दरामध्ये विकताय म्हणून फक्त का? आणि ते म्हणजे काय कसं नेमकं काय आमची कारण? कशी ताजी मच्छी असते. हा. आम्ही पण आमच्या घरची नाही मच्छी, आम्ही विकत आणतो घरी मच्छी. विकत आहो. ते लोक बोलतात की त्यांच्या घरच्या बोटीने आमच्या कोणाचीच घरची बोट नाही. जरी बोट असली तरी कोण काय नाही, एवढं जास्त कोणाचीच नाही बोट- ताजी घरची. 20 पुरुष बोटीमध्ये जातात आणि ती मच्छी आल्यावर ते लिलावामध्ये टाकतात आणि ते लिलावाचे पैसे बँकेत टाकतात आणि 6 महिने झाले की 6 महिन्यामध्ये ते पैसे सगळ्यांना वाटतात आणि आम्हाला त्याच्यातलं काय नाही. फक्त आम्हाला जेवणाला बोट आली की 4 पीस पापलेट किंवा 6 पापलेट जेवणाला वाटतात, तेवढंच. दुसरं काहीच नाही. आणि मच्छी आम्ही लिलावामधून विकत घेतात आणि इथे विकायला येतात. आम्हाला 5 रुपये भेटतात त्याच्यावर. मी मछली आम्हाला टेम्पो भाडं, बर्फ, पिशव्या, कात्या सर्व आम्हाला खर्च करायला लागते. त्याच्यामधून आम्हाला 10-5 रुपये भेटतात. आणि 20,000ची मच्छी विकणार, ते पैसे जमा होणार, तेव्हा त्याच्यावर काय भेटणार? ते आमचा फायदा आहे ना, ते तोटा. आता किती साधारण किती कमाई होत असेल एका दिवसाला तुमची? एखादा किती? 2 आता 2 महिने आम्ही लॉस गेलो. 25-25 हजार रुपये लॉस मध्ये गेले आहो. मच्छी मग काय करणार? मच्छी महाग आहे, मच्छीचा पैसा पण नाही होत. मुख्य म्हणजे आठवड्यात 3 दिवस येतात त्या, बरोबर. दररोज नाही. समजा एखादी महिला 1000 रुपये दिवसाला कमवते, पण ते 30 दिवसात नाही कमवती. एखाद्या वेळेला घटा पण लागते. केवळ बाहेरचा आहे म्हणून विरोध करणं हा निर्णय योग्य वाटतो? नाही, मुळात या जिल्ह्यातले जे मुख्य शेतकरी आहेत ते बाहेरचे नाहीत. मुरबाडचा माणूस इथे येईल, हा, यांचा चुकीच्या धारणा आहेत. बदलापूरचा रहिवासी, तर बदलापूरचा रहिवासी शेतकरी कसा असेल? हे तर शहर आहे, इथे शेतमाल जो येईल, हा, मच्छी येईल, ती बाहेरून येणार आहे. बाहेरून म्हणजे परप्रांतीय नाही, परंतु जिल्ह्याच्या शहराच्या बाहेरून येणार आहे. मग ती कर्जत मधनं येईल, नेरळ मधनं येईल, मुरबाड मधनं येईल. तर हा बाहेरचा नाही. समजूतदारीचा विषय आता समजेल काय? पण आता आणि महिला या- नगराध्यक्षांचा आम्ही आपण नाही करू शकत, त्यामुळं त्यांचा मान ठेवणं भाग होतं. नाही, पण आता शहरामध्ये अनेक परप्रांतीय आहेत. मग काय त्यांनी युपी बिहारला जाऊनच व्यवसाय करावा? ते पण करतायतच आहेत ना ते व्यवसाय. करतायत, हो. त्यांना तर उठवलं जात नाही. बरोबर. त्यांचा व्यवसाय सुरू आहे. आणि मच्छी बाजारामध्ये आम्ही तर आम्ही हेही सांगितलं मॅडमना की ह्या 15-16 झाले याच्यामुळे शहराचे ट्रॅफिक बाधित झाले का? नाही, इथे हजारो लोकांनी रस्त्यावर कब्जा केलाय. हा, त्यांना आपण उठवत नाहीत. ह्या फळ मार्केटचा विषय घेतला, हे फळ मार्केट किती मोठं आहे, त्यांचा केवढी मोठी उलाढाल आहे, किती जागा. आणि नगरपालिका रेल्वे स्टेशनला लागून तिथे रिक्षा स्टँड आहे, गजबजलेला असतो, ट्रॅफिक जाम असते 12ही महिने. तिथे त्यांनी ती जागा काबीज केली. त्यांना कोणी बोलत नाही. गरीब आहेत, यांनाच बोललं जात आहे. आम्ही विनंती केली, यापुढे विनंती करू. पण आता आणि 20 तारखेपर्यंत त्या म्हणाल्यात की नका बसू, असं बोलल्यात का? काय हा. काय त्यांचं नाही, निर्णय? ते या महिला आहेत, त्यांचा तो हे ज्याच्या पोटाला लागतं त्यांनी तो निर्णय घ्यावा. आम्ही असं म्हणणार नाही तुम्ही बसाच, हा, पण त्यांनी त्यांचा तो निर्णय घ्यायचा आहे. त्यांच्या निर्णयाच्या पाठीशी आम्ही राहू. एक आम्ही आमच्या आलो ते आगरी खाणार सेनेचे काय एक आम्ही? बांधव आले ठाण्यावर कल्याणवरून हा. पाठिंबा द्यायला. दादा, कुठून आलात आणि आज हा प्रश्न कसा बघताय तुम्ही? कारण की आज अनेक शहरांमध्ये असं कोणीही कुठेही जाऊन व्यवसाय करतो, असं नाही फक्त मच्छी विक्रीचा, कोणीही कोणीही कोणाला ठाणे जिल्ह्यातल्या माणसाला विरोध करू शकत नाही. तो महापालिकेचा आयुक्त असो, सीओ असो, किंवा महापौर असो, किंवा नगराध्यक्ष असो. शेवटी या भूमीतली ही सगळी लोक आहेत आणि आगरी सेना यांच्या मागे उभे राहील. कुठल्या माईचा लाल यांचे धंदे बंद करू शकत नाही. यांच्या घरी यांना आणायला जाऊ, यांना पोचवायला जाऊ, एवढी देखील जबाबदारी आम्ही घेऊ. शेवटी जातीने आम्ही आगरी कोळी आहेत, भूमिपुत्रांची पोरं आहेत. कोणी जर शासनाचा वापर करून, पोलिसाच्या बळाचा वापर करून, कायद्याचा धाक दाखवून या बायांना जर त्रास देत असेल तर आम्ही प्रत्येक शहरातल्या यांना विरोध करणाऱ्या लोकांची यादी तयार करू. हे आयुक्तांना किंवा महापालिकेचे जे कोण सीओ आहेत नगरपालिकेचे त्यांना आम्हाला सांगायचं आहे. आणि नगरच्या अध्यक्ष तर नगर अध्यक्ष या भूमीच्याच आहेत. मग या भूमीच्या असताना आगरी कोळी समाजाच्या असतील, आत्ताच मला सांगितलं की ते आगरी समाजाचे आहेत. मग आगरी समाजाच्या असताना आमच्या बायांना विरोध का करतात? आमच्यामुळे तर त्या नगराध्यक्ष आहेत. त्यांनी काय त्यांच्या स्वतःच्या घरातनं काय मतदान देऊन नगराध्यक्ष झालेले नाही. त्याच्यामुळं त्यांनी जर यांना आता जर साथ दिली नाही आणि 20 तारखेचा बहाणा, घाणीचा बहाणा करून जर करत असतील
तर उद्या आम्ही आयदोस घालू का आयदोस घालू? आमच्या बायांना जर इथे धंदा करून देत नसाल, त्या कोळणी असो, भाजीपाले असो, शेतकरी असो, कपडे ओपणार कोणी, त्याला जर विरोध केला तर आम्ही यांची जागा दाखवून देऊ. शासन काय आहे ते, शासन तर आमच्या जीवावर शासन आहे, भूमिपुत्रांच्या जीवावर शासन आहे. उद्या आम्ही गणेश नाईकांच्या साहेबांच्या बरोबर यांना सगळ्यांची मिटिंग देणार आहे. पालकमंत्री गणेश नाईक आहेत आणि इथले पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत. एकनाथ शिंदेला समजायला पाहिजे, साताऱ्यात येऊन जर आम्ही इथं धंदा करू शकतो, रोजीरोटी करू शकतो, राजकारण करू शकतो, तर आम्ही तर याच भूमीतले आहेत. त्याच्यामुळे कुठल्याही महिलेला या धंद्याचा विरोध केला त्याला आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ. फक्त त्यांनी आता समज देऊ आणि त्यांचे काय नियम आहेत, त्यांचे काय कायदे आहेत, त्यांचे काय कर आहेत ते भरायची आमची जबाबदारी घेऊ. मी आत्ताच त्यांना पत्र दिलेलं आहे, त्यांनाच पत्र दिलेलं आहे. आता एक पत्र दिलेलं आहे, पत्राची लागले ते घ्या तुम्ही. आणि या पत्रामध्ये सगळा उल्लेख केलेला आहे. जर कोणी एखाद्यानी वैयक्तिक वाद केला तर त्याला आमची जागा दाखवून देऊ. म्हात्रे साहेब आमच्या बरोबर आहे, ते आमचे मार्गदर्शक आहेत. आणि प्रत्येक विरोधी पक्ष असो, कुठलाही असो, सत्ताधारी असो, त्यांनी आगरी कोळ्यांच्या विरोधात जर आवाज उठवला आणि त्यांना जर प्रतिकार करायचा जर भाग पडला तर मग त्यांची जबाबदारी त्यांनी घ्यायची आहे. पोलीस खात्याने हे करायचं आहे. सगळे पोलीस काय ते ठाणे जिल्ह्यातले किंवा बदलापूरचे नाही ना, हे पोलीस कुठून आलेत? बाहेरच्या ह्याच्यात ना, आम्ही त्यांना स्वीकारले ना. सगळे धंदेवाले काय इथल्या ठाणे जिल्ह्यातले नाही. कायद्यानुसार पण सर चुकीचं आहे, कायद्याचं मार्ग. अहो, यांना संविधान बाबासाहेबांनी यांना समजलंच नाही, या शिवना पण नाही समजलं आणि नगराध्यक्ष समजलं. मला तर वाटतं दादा यांना संविधान द्यायची वेळ आलेली आहे. यांना संविधान आपल्याला बक्षीस द्यावं लागेल. नाही, त्या महापौरच्या ज्या आहेत ना मुंबईच्या, त्यांनी पण आता माघार घेतले. आम्ही एक त्यांना पत्र दिलंय. आता त्या बोलल्या कोळी ही मुंबईची आहे. पूर्वी एक पक्ष काय बोलायचा, मुंबई आमच्या बापाची, मुंबई आमच्या हक्काची नाही कोणाच्या बापाची. आता त्यांचे बाप दादा सगळे खाली आले. शेवटी मुंबई आगरी कोळ्यांची आहे आणि या कोळी महिलांनी एकता राहून सगळ्यांनी संघर्ष करायचा. कोणीही घाबरायचं नाही, कुठल्याही कायद्याला घाबरायचं नाही, कुठल्याही नियमाला घाबरायचं नाही. शेवटी पोलीस पण शेतकऱ्यांचे पोरं आहेत. उद्या पोलिसांना जर हे कायदा कळला नाही, नियम जर आपण समजून दिले, त्यांना पण कळेल की बाबा हे अधिकारी कायद्याचा वापर करून या महिलांवर अन्याय करतात. उद्या 20 तारखेला जर आम्हाला यांना न्याय नाही मिळाला तर 21 तारखेच्या नंतर आमची जागा काय ती यांना दाखवून देऊ, नाही तर जात तरी दाखवून देऊ. आम्ही काय जात आमची कोळी एकतेचा, आगरी कोळी एकतेचा, भूमिपुत्रांचा, अजिबात घाबरू नका तुम्ही, कोणाला घाबरू नका. अर्थात तर आपण बघत असाल तर आज पाठिंबा देण्यासाठी अनेक शहरांमधून एकंदरीत अनेक बांधव जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि एक इशारा जो आहे तो या ठिकाणी प्रशासनाला देण्यात आलेला आहे. खरं तर मी पुन्हा एकदा उल्लेख करेन, व्यवसायासाठी आपण अनेक शहरांमध्ये म्हणजे बदलापुरातून तरी अनेक जण लोकल प्रवास करून इतर शहरांमध्ये नोकरीसाठी जात असतो. तर यांचा सुद्धा छोटासा का होईना व्यवसाय आहे, पण का विरोध केला जातोय? स्थानिक नाहीयेत म्हणून विरोध केला जातोय का, असा सवाल जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतोय. पोलीस प्रशासन सुद्धा घटनास्थळी नगर परिषदेच्या ठिकाणी दाखल झालेला आहे आणि जर आता एकंदरीत असाच विरोध जर होत राहिला तर एकंदरीत आगरी सेनेचे चंद्रकांत ठाणकर ठाणे जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी सुद्धा नुकतंच निवेदन जे आहे ते नगर परिषदेला दिलेलं आहे आणि या महिलांना पाठिंबा देण्यासाठी आता ते सुद्धा बदलापूर शहरामध्ये आलेले आहेत आणि आता 20 तारीख दिलेली आहे. 20 तारखेला सर्वसाधारण सभा आहे आणि या सभेमध्ये हा मुद्दा जो आहे, हा विषय जो आहे तो काढला जाणार आहे आणि यावरती नेमकी काय चर्चा होते. आता एक थोडक्यात जाता जाता महत्वाचा विषय, यांना विरोध का केला जातो, म्हणजे स्थानिक मच्छी विक्रेते जे आहेत ते विरोध का करतायत, तर एकंदरीत यांच्याकडे या ज्या काही महिला आहेत त्यांच्याकडे येणारी जी काही मच्छी आहे ते जे या ठिकाणी आणतात त्या दिवशी सकाळी सकाळी एक टेम्पो या ठिकाणी येतो आणि फ्रेश मच्छी आणतात ते आणि वसईहून डायरेक्ट या ठिकाणी बदलापूर शहरात विक्रीसाठी येत असते. त्यामुळे साधारण 30 रुपये 40 रुपये कमी दराने त्यांच्या माध्यमातून विकली जाते आणि एकंदरीत याचाच विरोध स्थानिक जे मच्छी विक्रेते आहेत ते करतात. स्थानिकांना या गोष्टीचा काय त्रास होतो, तर एकंदरीत स्थानिक जे आहेत विक्रेते ते वसईचे जे मच्छीमार आहेत त्यांच्याकडून घेतात, त्यानंतर इकडे येऊन ते त्याची विक्री जी आहे ते करतात. आता यामध्ये अनेक आहेत त्यांचे बोटी आहेत, त्यामुळे ते स्वतः या ठिकाणी कमी दरामध्ये विकतात आणि त्याचाच विरोध जे आहे ते स्थानिक करताना आपल्याला पाहायला मिळतात. परंतु हा विरोध कितपत योग्य आहे,
एकंदरीत आणि या ज्या काही महिला आहेत विक्रेत्या, मच्छी विक्रेत्या, यांना आता न्याय मिळतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.